नमस्कार. खूप जणी मला कमेंटमध्ये आणि मेसेजमध्ये सांगतात, की अमुक अमुक व्यक्तीमुळे, अमुक अमुक गोष्टीमुळे मला खूप त्रास होतोय. मला विसरणं शक्य नाही होत आहे. तुम्हाला एक सांगू, आज तुम्ही ज्या वळणावर आहात ना, तिथून मी सुद्धा कधी काळी गेली आहे. तासनतास रडायचे, कोणाचं तरी वागणं आठवून मनात धरून ठेवायचे आणि माझ्या परिस्थितीला, नशिबाला दोष द्यायचे. स्वतःला बिचारी समजायचे. माझ्यासोबतच असं का, या प्रश्नात अडकून पडायचे. मला वाटायचं, की जोपर्यंत समोरची व्यक्ती बदलत नाही ना, तोपर्यंत माझं आयुष्य सुधारणारच नाही. पण हिलिंगच्या या प्रवासात मला एक खूप महत्त्वाचं सत्य उमजलं, की माझ्या आयुष्यातल्या या सगळ्या इमोशनल गोंधळाला समोरची व्यक्ती नाही तर मी स्वतः जबाबदार होते. हे मान्य करणं खूप अवघड जातं, खूप जड जातं. आपल्याला वाटतं, की समोरच्यामुळे मी दुखावली गेलेली, समोरचा असं-असं बोलला म्हणून मला त्रास होतोय, म्हणून मी रडते. पण सत्य हे आहे, की समोरच्याने काय बोलावं हे आपल्या हातात नसतं. पण त्या शब्दांना काळजात किती खोलवर रुतवायचं हे 100% आपल्या हातात असतं. जोपर्यंत आपण दुसऱ्याला दोष देतो तोपर्यंत आपण आपली शक्ती समोरच्याला देऊन टाकतोय. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या भावनांची जबाबदारी घ्याल, त्या दिवशी तुमच्या आयुष्याची सूत्र तुमच्या हातात येतील. हा एक्सेप्टन्स आल्यावरच आयुष्यात खरी शांतता येते. नात्यातली सॉफ्टनेस परत येते आणि समृद्धीची दारं उघडतात. हा स्वीकार करणं खूप अवघड आहे. पण त्यासाठी आपल्याला एक जादुई प्रार्थना कशी मदत करू शकते, हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. कारण आता वेळ आहे स्वतःला सावरण्याची. स्वतःची शक्ती ओळखा आणि ह्या विक्टिम मोडमधून आता बाहेर या. तर तुम्हालाही हे मनापासून पटत असेल तर कमेंटमध्ये रेडी असं लिहा आणि अशाच साध्या हिलिंगसाठी माझ्याशी जोडलेले राहा. धन्यवाद.